रामकुंड परिसरातील व्यापाऱ्यांना फटका बसलाय। गोदावरीला आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। काल आलेल्या पुरामुळे रामकुंड परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं। आज पाणी पातळी कमी झाल्यानं पुराचं पाणी हळूहळू ओसरू लागलंय। त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानांची साफसफाई सुरू केली असून दुकानांमध्ये आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याचं चित्र आहे। याच रामकुंड परिसरातून अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोतू। आज सकाळपासून नाशिक शहरात आणि परिसरामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी प्रामुख्याने कमी झालेली आहे आणि त्यामुळेच काल जो गोदावरी नदीला पूर आलेला होता तो आता हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळतोय। मी या रामकुंड भागामध्ये आहे, इथे असलेले अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि या रस्त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी होतं। काल हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता। आज गोदावरी नदीची पाणी पातळी कमी झाल्याने जे पूर आहे त्या पुराची तीव्रता देखील कमी झालेली आहे। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलेलं होतं। आता हे पूर कमी झाल्याने जे व्यावसायिक आहेत ते दुकान आपलं स्वच्छ करत असताना जे दृश्य आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतोय। तर या संपूर्ण परिसरामध्ये चिखल सुद्धा मोठ्या प्रमाणात हे निर्माण झालेलं आहे आणि लवकरात लवकर हे सगळं साफसफाई करावी अशाही पद्धतीची मागणी हे व्यावसायिकांची आहे। आता तरी तूर्त हे पावसाने विश्रांती घेतला असेल तरी अद्याप गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हे सुरू आहे। कालच्यापेक्षा आज गंगापूर धरणातून विसर्ग हे कमी केलेला आहे आणि त्यामुळेच गोदावरी नदीला आलेला पूर हळूहळू कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।